तरी त्यानंतर तुम्ही बाटला कसा भरून घेता? 1200 रुपये. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत आजीसाठी. वा. आता सांगतो तुम्हाला सबसिडी कशी मिळेल. आजी लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला सबसिडी 1 मिनिट 2 मिनिटात आम्ही सांगतोय. हा, ऐकून घ्या, सगळ्यांनी ऐकून घ्या. तुम्हाला 300 रुपये सरकारने सबसिडी सुद्धा जाहीर केलेली आहे. तर ती सबसिडी तुम्हाला कशी मिळेल? तुमचं खातं ऐका ना, ऐकून घ्या. व्हिडिओ रेकॉर्ड होत आहे बरं का. झाला पाहिजे ना, झाला पाहिजे. हा हो बरोबर. हो 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 बरोबर. तुम्हाला सबसिडी कशी मिळेल मी तुम्हाला ते सांगतो. तसेच तुम्हाला 300 रुपये कमी भावात कसा सिलेंडर मिळेल ते सुद्धा सांगतो. तुमचं खातं चालू आहे? चालू आहे. तुमचं हाताचे ठसे तुम्ही दिले, प्रत्येकी एकच गॅस दिलेला आहे. तुम्ही प्रायव्हेट घेऊ शकता. हा सांगतो ना मी, त्याचं पण सांगतो. तुम्ही प्रायव्हेट कनेक्शन घेऊ शकता. जर तुम्हाला योजनेचा लाभ पाहिजे आहे तर तुम्हाला तुमचे रेशन कार्ड वेगळे करावे लागतील. आता सरकारने एक अट ठेवलेली आहे, तर तेवढं आपल्याला, कारण त्यांना माहित नाही ना म्हणजे परिवार कुठले कुठले वेगळे आहे. बरोबर. तर जे परिवार वेगळे झालेत त्यांनी त्यांचे रेशन कार्ड वेगळे करून घ्यायचे आणि रेशन कार्डवर जेवढे नावं असतील तेवढ्यांचे आधार कार्ड द्यायचे, 2 फोटो द्यायचे महिलेच्या नावाचे. ठीक आहे. तसेच जातीचा दाखला म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला असो किंवा जातीचं प्रमाणपत्र यापैकी काही चालेल. तसेच घरपट्टी किंवा इलेक्ट्रिक बिल ॲड्रेस प्रूफ म्हणून. आणि खातं, बँकेचं खातं हे स्वतंत्र असावं, जॉईंट खातं नसावं. बरोबर. तर एवढे डॉक्युमेंट्स लागतील, तेवढे आणायचे आणि कनेक्शन घ्यायचं नवीन. फक्त पेपर चार्ज लागेल 100 रुपये. ठीक आहे, एवढंच आहे. बाकी योजना मोफत आहे. किमतीमध्ये सिलेंडर मिळेल. काहीतरी 903 रुपये आता सिलेंडर झालेलं आहे. 903 रुपये झालंय सिलेंडर. 903 रुपये झालंय. ते 300 रुपये कमी मध्ये कसे मिळेल त्याची तुम्हाला माहिती देतोय. काळजीपूर्वक ऐकून घ्याल तर मी सांगणार, अदरवाईज विल मूव्ह ऑन. चालेल. तर असं आहे की तुमच्या हाताचे ठसे सरकारने कंपल्सरी केलेत. बरोबर. तसेच मोबाईलवरनच बुकिंग करून तुम्हाला बाटला घ्यायचा आहे. तुम्ही जर डायरेक्ट गाडीवाल्याकडनं बाटला घ्याल तर तुम्हाला सबसिडी मिळणार नाही, कारण त्याची पावती बनत नाही. बरोबर. सरकारला समजत नाही की तुमचा बाटला एक्झॅक्टली गेला कुठे. बरोबर. तरी मोबाईलवरनं तुम्ही जेव्हापर्यंत बुकिंग करत नाही तेव्हापर्यंत तुम्हाला सबसिडी मिळणार नाही. तसेच ज्यांचे हाताचे ठसे नाही आहेत, योजनेचे कनेक्शन कोणाकडे आहे? योजनेचे कनेक्शन कोणाकडे आहे? नाही, फक्त हात वरती करा. सर्वांना विचारतोय, ज्यांना भेटले त्यांनी हात वरती करा ना. योजनेचे कनेक्शन म्हणजे साध्या सोप्या भाषेत मोदींनी दिलेला गॅस कोणाकडे आहे? भरपूर लोकांकडे ना. त्यांनी मुख्यतः हाताचे ठसे करून घ्यायचे. होऊ शकते प्रायव्हेट कनेक्शनला सुद्धा भविष्यामध्ये सबसिडी चालू होणार, पण सेफ साईड तुम्ही सर्वांनी हाताचे ठसे म्हणजे बायोमेट्रिक करून घ्यायचे. तसेच ज्यांचा मोबाईल नंबर लिंक नाहीये, आता मोबाईलवरनं बुकिंग कसं करायचं? मोबाईल नंबर लिंक असेल तेव्हाच बुकिंग होईल ना. तर मोबाईल नंबर ज्यांचे लिंक नाहीये त्यांनी आज करून घ्या. पण ही सुविधा फक्त भारत गॅस करिता आहे आज. बाकी ज्यांच्याकडे इंडियन किंवा HP कनेक्शन आहे त्यांनी ऑफिसला जाऊन करायचं आहे, त्यांच्या ऑफिसला. बरोबर. आज भारत गॅसचा कॅम्प लागलेला आहे, तरी भारत गॅसचे करून घ्या सर्वांनी हाताचे ठसे. आणि मोबाईल नंबर ज्यांच्या लिंक नसेल त्यांनी करून घ्यायचं. आजी खुश? हो. तर HP त्यांनी ऑफिसमध्ये जाऊन करायचे, पण कंपल्सरी झालेलं आहे. सर्वांकडे कुठलाही